कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे खरं नाहीये बाबा. मग काय खरंय? खरं हे की अधिपतींना आमचं नातं हवंय. हे बघ, त्यांच्या वागण्यावरून तसं मला अजिबात वाटत नाही. तसं जर त्यांना वाटत असतं ना तर त्यांनी हा विषय कालच मिटवला असता. अगं बोलले असते ते तुझ्याशी. बाबा ते मला म्हटले होते की त्यांना माझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. मग बोलले का ते? नाही ना? नाही, कारण आम्ही घाई गडबडीत भेटलो. मी सांगितलं ना तुम्हाला. त्यांना फोन आला बाबा घरून, म्हणून जावं लागलं त्यांना. मान्य आहे, त्यांना फोन आला, पण त्याच्यानंतर त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला का? फोन केला, एखादा मेसेज केला, कुणाबरोबर निरोप पाठवला? नाही ना? अगं यातलं काहीच झालं नाही. म्हणजे त्यांच्या लेखी तुझी काहीही किंमत नाहीये. हे का कळत नाही अक्षरा तुला? अहो असं नका बोलू. का? खरं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? खरं नाही बोलत आहात तुम्ही. तुम्ही बोलताय तसं काही नाहीये. हे बघ, असंच आहे अक्षरा. काल तू अचानक भेटलीस म्हणून फॉर्मॅलिटी त्यांनी केली, एक जनरल बोलले आणि गेले लगेच निघून. अहो भुवनेश्वरी मॅडमची तब्येतच बिघडली म्हणून गेले ते. आता ते कदाचित भुवनेश्वरी मॅडम बरोबरच असतील, गडबडीत असतील, काहीतरी काम असेल म्हणून ते फोन नाही करू शकलेत मला. हेच हेच म्हणतोय मी. ते त्यांच्या आईसाहेबांबरोबर असले ना की काहीही किंमत नसते तुला. असं नाहीये बाबा, तुम्ही प्लीज. असं नाहीये. अगं असंच आहे अक्षरा. किती वेळा तुला सांगू हे? आता तरी डोळे उघड आणि बघ काय चाललंय ते. आणि मुळात त्या भुवनेश्वरी बाईंची तब्येत बिघडली असेल का, हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे ना. अगं सगळी खोटी माणसं आहेत त्या घरात. त्या भुवनेश्वरी बाई खोट्या, त्या दुर्गेश्वरी बाई खोट्या, ते अधिपती खोटे, सगळी सगळी माणसं खोटी आहे. बाबा अधिपतींबद्दल असं बोलू नका तुम्ही प्लीज. भुवनेश्वरी मॅडम काही खोटेपणा करत असतील पण अधिपती असे नाहीये. अजून किती दिवस त्यांची वकिली करणार आहेस अक्षरा? हा, एवढं एकच काम आहे का तुझ्याकडे? तुम्हाला आठवते ना हो, आपण ठरवलं होतं एकत्र म्हातार वयाचं. हा, आता वाटते की म्हातार तर होणार आपण, पण एकत्र होणार का नाही काय माहित. काय तुमच्या मनात आहे काय कळेना मला. फोन नाही, काय नाही ना, तुमचा येतोय ना आमचा लागतोय. हे आपलं एकत्र येणं नियतीच्या मनात नाही का तुमच्या मनात नाही तेच कळत नाही. नाही पण तुमच्या मनात नसतं तर तसं मला जाणवलं असतं. तुम्ही आता भेटला तेव्हा तर असं वाटलं की तुम्हाला भेटायचं आहे. ऐका ना, आपण खूप दिवसांनी भेटलो अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी. मग गोडू कुठे पेंट खाते? कुठे पेंट खाते? मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना आधी अशी सवय होती, अशी एकट्यानं बडबडत राहायची. तुम्ही समोर आहे असं समजून बोलत राहायची सवय होती. लग्नाआधी येडा कारभार होता ना तेव्हा लई. प्रेमात प्रेमात तर आत्ता बी आहे, पण लग्नानंतर ही सवय मोडली होती. तुम्ही समोरच असायचा ना, तुमचा FM रेडिओ वाढ संगच असायची. सवय मोडली होती. आता परत मला ती सवय लावून घ्यायची नाही आहे मास्तरीनबाई. तुम्हाला चांगलं माहित आहे, जर तुम्ही नसशीला आमच्या आयुष्यात तर या अधिपती झिरो आहे. तुम्ही संघ असशीला तर मग आपण जगात भारी हिरो आहे हो. पण तुम्ही पाहिजे की संघ. ऐका, एकदा भेटा, काय बोलूया आपण, मिटवून टाकूया सगळं. आमचं वंक्या डोंक्या म्हणतोय तसं. आज येऊ काय तुम्हाला भेटायला? आज काय ते विषय गोल करून टाकूया, कंडका पाडूया. नाही, नको 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 नको. लगेच आजच आलो भेटायला तर तुम्हाला आणि वाटायचं आपला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधूनच रेडी आहे जणू. तसं नको. आणि मी भेटल्यानं जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तसं नको व्हावं. आता मी परत घाई करणार नाही, कानाला खडा. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण भेटूया, पण लवकर वाटून दे तुम्हाला. आता बघा ही येड्यावानी बडबडा लागलोय. मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हायच्या आधी तुम्हाला वाटू दे म्हणजे बरं. ऍक्शन काय की लवकर घ्या, बाकी काय नाही. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, मला कळलं नाही
अधिपतींची सही कोण करणार? नाही म्हणजे त्यांच्या सहीचं सॅम्पल माझ्याकडे आहे, पण त्यांची सही करणार कोण आणि कधी? आज, आत्ता. कोण आणि कसं? तुम्हाला सही मिळण्याशी मतलब आहे का नाही? हा, कोण करणार, कशी करणार, त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? द्या, आणा तो कागद. या करणार सही? हा मग रात्रभर सराव केलाय म्या. हो मॅडम, थांबा थांबा. कशा पायी थांबवताय? करू द्या की सही. हो, पण फायनल पेपरवर नको. एकदा जरा या पेपरवरती सही केलं तर बरं पडेल. आव साहेब नाही चुकत हो, रात्रभर प्रॅक्टिस केली अहो म्या, नाही चुकत. आता बघाच तुम्ही कशी एक नंबर सही करते ते बघा. घ्या. एकदम हुबेहूब केली सही. एक वेळ अधिपती त्यांची सही चुकतील, पण दुरी नाही चुकायची. काय ग? वय की दिवस रात्र प्रॅक्टिस केली म्या. दिसतंय ते. एकदम परफेक्ट सही केली तुम्ही. झालं का नाही तुमचं काम? हो हो, या पेपरवरती अधिपतींची सही मिळाली, पण अक्षरा मॅडमची सही? ती पण मिळेल. दुर्गे, त्या हिराबाईंना फोन कर, बघ कुठवर आल्यात त्या. तू ना फक्त बोलतोय पण करत काहीच नाहीये. म्हणजे? अरे तू फक्त विचार करतोयस, तुझी कृती एकदम शून्य आहे, शून्य. अरे अरे, कृती बी ते सगळं करत आंबा खातोस. हे बघ, भविष्य काळात नाही, वर्तमानात बोल. तू आत्ताच्या आत्ता जा आणि वहिनीनं घरी घेऊन ये, मला बाकीचं काय माहित नाही. हो भाऊजी, लगेच जा तुम्ही. आणि जाताना हे सगळं घेऊन जा वहिनींसाठी. अरे वहिनी, तुम्ही आत्ता इकडे कसं काय? काय हो, बाजार आणलाय हो सगळा. केवढे पिशव्या काय? अहो, यात वहिनींच्या आवडीच्या वस्तू आहेत आणि कोल्हापूरचे फेमस पदार्थ पण. हे सगळं वहिनींसाठी घेऊन जा तुम्ही आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी आणले. मास्तरींसाठी सगळं? हो. आणि काय, द्या त्यांना. वहिनी खूप खुश होतील. अहो, रुसून माहेरी गेलेल्या बायकोकडे नवरा जर तिच्या आवडीच्या वस्तू घेऊन गेला ना, तर बायको खूप खुश होते. स्पेशल फील होतं तिला. मला पण वाटतं मी रुसून माहेरी गेल्यावर ओंकारने हे सगळं करावं माझ्यासाठी, मला मनवावं, माझ्यासाठी माझ्या आवडीच्या वस्तू आणाव्या. पण हा असं काही करतच नाही. सुरुवातीला मी करायचो, पण ही सारखीच माहेरी जायला लागली, तर मी काय हेच करत बसू काय? भांडू नको, लगेच घोड्यावर बसून थांब. थांब जरा, भांडू नको. आमची बायको पहिल्यांदाच गेले अशी रुसून, आम्हाला काही लय अनुभव नाही आहे. आता पहिल्यांदा गेला तर मनवून घेऊन यायला तर लागतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.